मित्रांनो, तुम्ही सुद्धा 10 ते 15 हजाराच्या बेस्ट 5G स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, 2026 मध्ये विशेष करून स्मार्टफोन मार्केटमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन सुरू आहे. पण एक ब्रँड असा आहे की तो मार्केटला चॅलेंज करतोय, तर तो म्हणजे AI+. आणि नुकतंच त्या ब्रँडला फ्लिपकार्ट इंडिया बेस्ट स्मार्टफोन अवॉर्ड मध्ये बेस्ट डेब्यू स्मार्टफोन ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. आणि या ब्रँडने नुकतेच त्यांचे 2 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. एक आहे AI+ Nova 2 Neo 5G आणि एक आहे त्याचा प्रो व्हर्जन AI+ Nova 2 Pro. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण AI+ Nova 2 Neo 5G या स्मार्टफोन बद्दल बघणार आहे. तसे माझ्याकडे दोन्ही स्मार्टफोन अवेलेबल आहेत. प्रो स्मार्टफोनचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. त्याआधी तुमच्या मनातील एक गोष्ट क्लिअर करायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी या स्मार्टफोनचा पेड रिव्ह्यू करतोय तर या ब्रँडची मी एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा, या ब्रँडचे जे CEO आहेत माधव सेठ यांनी यावेळेस क्रिएटरसाठी ओपन रिव्ह्यू प्रोग्राम ठेवला होता आणि मी त्यासाठी स्वतःहून अप्लाय केलं होतं आणि तिथे माझं चॅनल सिलेक्ट झालं आणि ब्रँड कडून मला स्मार्टफोन आणि एक लेटर सुद्धा दिलं. तुम्हाला स्मार्टफोन बद्दल चांगल्या आणि खराब गोष्टी वाटतात ते डायरेक्ट तुमच्या ऑडियन्सला शेअर करा आणि आम्ही त्या गोष्टींसाठी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. उलट त्या गोष्टीचा फीडबॅक घेऊन आम्ही त्यावरती काम करू. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या स्मार्टफोन बद्दल बघणार आहोत. हा स्मार्टफोन कसा आहे, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी बघायला मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमध्ये टेक व्हिडिओज इथे बघायला मिळतात. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे तुम्हाला बाहेरून कुठलीही गोष्ट विकत घेण्याची गरज नाही. तर या फोनच्या बॅक साईडने तुम्हाला लाइनिंग टाइप डिझाईन अँड इफेक्ट बघायला मिळते. या स्मार्टफोनच्या बॅक साईडने थोडं ग्लोसी फिनिश आहे, त्यामुळे फिंगरप्रिंट सुद्धा माहिती पडतात. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोन कव्हर लावून युज करावा लागेल. सोबतच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला IP65 ची रेटिंग दिली आहे, त्यामुळे थोडं पाणी वगैरे गेलं किंवा धूळ वगैरे गेली तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे यात तुम्हाला नेक्स्ट हेलो लाइटिंग बघायला मिळते सिंगल कलर मध्ये. जर RGB लाइटिंग असती तर अजून बेस्ट झालं असतं, म्हणजे वेगवेगळ्या ऍप नोटिफिकेशन साठी वेगवेगळे लाईट्स लागले असते. सोबतच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला AI कीचा सपोर्ट मिळून जातो, म्हणजे या प्राइस सेगमेंट मध्ये डेडिकेटेड AI की बाकी कुठलाच ब्रँड देत नाही. त्यामुळे AI+ बाकी ब्रँड पेक्षा थोडा वेगळा दिसून येतो. आणि विशेष म्हणजे त्या AI कीला तुम्ही तुमच्या आवडीने सेट करू शकता, म्हणजे लॉंग प्रेस केल्यावरती कॅमेरा, टॉर्च, AI टूल्स वगैरे तुम्ही ऍड करू शकता. आता डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 6.7 इंचेस SD+ डिस्प्ले बघायला मिळतो आणि यावर कंटेंट बघताना वेगळीच मजा येईल. सोबतच यामध्ये तुम्हाला VNotch डिस्प्ले बघायला मिळतो. बघा, यात मी कंटेंट वगैरे सर्व बघितलं. IPS डिस्प्ले असून सुद्धा तुम्हाला चांगले कलर्स काढून देतो. सोबत व्ह्यूइंग अँगल सुद्धा चांगले बघायला मिळतात आणि युट्यूब मध्ये 2K पर्यंतचे व्हिडिओ बघू शकता. SDRचा ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळत नाही, हे मला थोडं वेगळं वाटलं. पण बाकी डिस्प्ले मध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही. एवढंच नाही तर तुम्हाला 120 Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट सुद्धा दिलाय. मित्रांनो, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट बघायला मिळणार नाही, तर यामध्ये तुम्हाला साइड फिंगरप्रिंट बघायला मिळते आणि ते सुद्धा एकदम फास्ट आहे. आणि कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 5G चा सपोर्ट मिळून जातो. सोबतच तुम्हाला 3.5 mm जॅक सुद्धा दिलेला आहे. आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर बघायला मिळते. त्यावरून तुम्ही हलकी फुलकी गेमिंग करू शकता, सोबत डेली मल्टीटास्किंग, कूलिंग लेग फ्री करू शकता. आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6000 mAh ची पॉवरफुल बॅटरी बघायला मिळते, म्हणजे तुम्हाला 2 दिवस बॅटरी बॅकअप इझिली देऊन देईल. पण तुम्हाला एक अडचण येऊ शकते, कारण बॉक्समध्ये 10 वॅटचं चार्जर दिलं आहे आणि फोन 18 वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो. जर बॉक्समध्ये 18 वॅटचं चार्जर असतं तर फोन अजून फास्ट चार्ज झाला असता. सोबतच यामध्ये तुम्हाला नेक्स्ट क्वांटम OS बघायला मिळते. Android 16 आउट ऑफ द बॉक्स आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा मी फोनला पहिल्यांदा बूट केलं तेव्हा मला कुठल्याच प्रकारचे एक्स्ट्रा प्रमोशनल ऍप किंवा बोटवेअर्स बघायला मिळाले नाही. आणि या सॉफ्टवेअर सोबत तुम्ही कस्टमायझेशन सुद्धा करू शकता. सोबतच यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सल सोनी IMX582 कॅमेरा बघायला मिळतो आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा बघायला मिळतो. त्यावरून तुम्ही चांगले फोटोज कॅप्चर करू शकता, म्हणजे सोशल मीडिया रेडी फोटो तुम्ही यावरून कॅप्चर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा AI+ Nova Neo 5G हा स्मार्टफोन आहे. आणि AI+ स्मार्टफोनचे 800 पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर 500 पेक्षा जास्त सिटीमध्ये अवेलेबल आहेत. आणि 12,999 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्ट वरून 26 जून पासून ऑनलाईन खरेदी करू शकता. आणि ज्या मित्राला 15 हजाराच्या बेस्ट 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.